नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी घेऊन आलेले मनी प्लॅन्टसाठी एक नवीन लिक्विड खत. नवीन नाही म्हणजे जुनेच आहे, आपण ते प्रत्येक झाडाला वापरत असते, मी वापरत असते आणि बरेच जण पण वापरत असतील. एकदम साधं सोपं आहे, आपल्या किचन घरामधलं आहे आणि एकदम झटपट आणि छोटंसं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा माझा मनी प्लॅन्ट आहे. तर एकदम छान असा आलेला आहे तो. आणि थोडेसे पानं जरा हे झालेले आहेत त्याचे, कारण अजून ते हे आहेत ना, आणि जे बाकीचे आहेत आणि तो वर गेलेला आहे, त्याच्या कांड्या राहिलेल्या आहेत, म्हणून मी काय ते घेतलेलं नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मनी प्लॅन्ट आहे. तर मी याला एक छानसं असं किचन घरामधलंच वस्तू आपल्या ज्या असतात याच्या खाद्यपदार्थाच्या, त्या वापरूनच मी एक लिक्विड बनवलेलं आहे. एकदम साधं सोपं आहे, कुठलाही खर्च नाही. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तरी बघू शकता तुम्ही, छान असा आता जो जून महिना चालू झालेला आहे ना, तर आपण या महिन्यात आपण नवीन नवीन झाडं लावतो किंवा नवीन जुन्या झाडांची नीट व्यवस्थित कटिंग वगैरे करून, नवीन माती वगैरे बदलून किंवा कुंडीत असेल तर बदलून उकरून, हे सगळे आपण जे कामं असतं आपण ते कुंडीतल्या म्हणा किंवा आपल्या जे गार्डनमध्ये झाडं असतात त्यावर आपण करत असतो. तर असंच मी जून महिन्यात करणारा एक छानसा असा लिक्विड खताचा एक हे घेऊन आलेले आहे व्हिडिओ. तर चला आपण बघूया कुठलं आहे ते लिक्विड खत. तर हे बघा, मी बनवलेलं आहे तांदूळ आणि डाळीचं पाणी. तर हे मला जास्त वेळ नसल्यामुळे हे मी 3च तास भिजवलेलं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रात्रभर पण हे पाणी भिजत घालू शकता आणि सकाळी 1 कप फक्त या झाडाला तुम्ही देऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तांदूळ, आणि ही तुरीची डाळ आहे आणि तांदूळ आहेत. तर छान असे भिजले ना की त्याचं छान जास्त गडद पाणी होतं. मला वेळ नव्हता म्हणून मी ना 3च तास हे पाणी भिजवलेलं आहे. तरी पण चालतं, आपण नुसते तांदूळ धुवून टाकलं तरी पण चालतं. पण आपण त्यात डाळ टाकलेली आहे ना, तर त्यामुळे तर हे पाणी आपण गाळून घेणार आहोत आणि हे आपण झाडांसाठी देणार आहोत. तर एकदम साधा सोपा उपाय आहे आणि झटपट होणारा आहे. त्याच्यामुळे आपलं हे छान असा नवीन फुटून येतो मनी प्लॅन्ट, आणि त्याला जे चांगलं हे वाढायला पण मदत होते आणि एकदम म्हणजे नाही का छान असं टवटवीत होतं, शाईन येते त्याच्या पानावर. तर पहिलीच असते पण अजून येते. तर बघू शकता तुम्ही, एकदम साधा सोपा उपाय मी केलेला आहे. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आपला मनी प्लॅन्टची छान अशी काळजी घ्या. कुठलाही खर्च नाही आहे आणि कुठलाही हे नाही. मी माझ्या प्रत्येक झाडाला वेगळं त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, मी ताकापासून थंडीच्या दिवसात मी मोहरीपासून असे लिक्विडचे माझ्या चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर त्याचं टायटल वाचून तुम्ही नक्की बघा. आता तर उन्हाळा नाही आहे, आता आपलं पाऊस चालू झालेला आहे, जून महिना लागलेला आहे. इथून पुढे झाडांची छान अशी काळजी घ्यायची. जिथे ऊन लागेल तिथं छान असे झाडं ठेवायचे, म्हणजे जे कुंडीत असतील त्यांचे किंवा जे गॅलरीत असतील त्यांच्यासाठी आहे. ज्यांच्या जमिनीवर असतील त्यांना काही विलाजच नाही आहे, कारण ते काही हेच नाही करू शकत आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे याला हे एकच कप टाकलं तरी जमतं. मी 1 ग्लास टाकलेला आहे. तर आपण बघूयाच पुढच्या वेळेस कसा होतो आपला मनी प्लॅन्ट, मी तुम्हाला दाखवेलच. आणि आपण आता मोगरा पण लावलेला आहे, तर तो पण आपण लवकरच बघणार. आणि मोगऱ्याची व्हिडिओला खरंच खूप खूप म्हणजे हे दिलं तुम्ही, प्रतिसाद दिलेला आहे. तर असाच प्रत्येक व्हिडिओला देत जा आणि नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. कारण काय होतं, व्हिडिओ जर छान चालला तर मग अजून नवीन नवीन छान असे आपल्याला व्हिडिओ करायला पण बरं वाटतं आणि नवीन हे पण सुचतं आपल्याला की नेमकं आपण काय करायचं. तर एकदम साधा सोपा उपाय आहे, घरच्या घरी आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करून बघा. आणि तांदळाचं पाणी तसं यायलाच नाही, कुठल्याही झाडाला तुम्ही जरी टाकलं ना. तुम्ही माझ्या चॅनलवर अगोदर पण बघितलेले व्हिडिओ आहेत. आणि माझा कढीपत्ता किती छान झालेला आहे. मी त्याला वरच्यावर तांदळाचं पाणी टाकत असते, फक्त तांदळाचं पाणी टाकत असते. तर आता पुढचा व्हिडिओ आपला त्यावरच येणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं मनी प्लॅन्ट आलेला आहे आणि इथून पुढे पण येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि त्या दिवशी खूप खरंच काही नवीन ताईंनी पण कमेंट केलेले आहेत, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि चांगल्या कमेंट केलेल्या आहेत की खरंच ताई, एका ताईंची तर इतकी सुंदर कमेंट आहे की माझ्या म्हणजे पप्पांनी सांगितलेलं आहे की असं असं लावायचं. तर खरंच मला खूप आवडलं त्या ताईंचं आणि त्यांना म्हणजे नाही का एक आपुलकी वाटली की चला आपण कमेंट करूया. तर प्लीज अशा छान छान कमेंट करत जा आणि छान छान
व्हिडिओ पण बघत जा. आणि हे काय आपण हे जे धान्य उरलेलं आहे हे काय वायाला जाणार नाही आहे. आपल्या गार्डनमध्ये भरपूर पक्षी येतात, तर त्या पक्ष्यांना आपण आपण जे गाळून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ ते खायला देणार आहोत. आणि आपल्या गार्डनमध्ये छोटे छोटे 2 पिल्लं पण आहेत, 3 आहेत. ते त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की ते शॉर्ट व्हिडिओ पण बघा. आणि रांगोळीचे पण व्हिडिओ शॉर्ट आहेत, ते पण नक्की बघा. एकदम साध्या सोप्या रांगोळ्या असतात, सहज काढता येणाऱ्या असतात, तर नक्की तुम्ही पण काढून बघा. आणि देवघरासमोर काढायसाठी, तुळशीसमोर काढायसाठी छान एकदम सकाळी नाही का आपल्याला एकदम गडबड असते, डब्याची वगैरे टिफिन वगैरे करावं लागतात, त्या गडबडीत एक छोटीशी रांगोळी दारासमोर काढली म्हणजे प्रसन्न वाटतं. म्हणून एकदम छान आणि छोट्याशा रांगोळ्या मी काढत असते, तर नक्की रांगोळीचे पण व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. इथून मागची व्हिडिओ तुम्हाला जर कुठला उपाय पाहिजे असेल आणि मी कशी झाडाची काळजी घेते हे जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, तर प्लीज बघा. आणि असेच छान छान कमेंट करा. तर कसा वाटला व्हिडिओ? चला आपण भेटू परत. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांनी सपोर्ट करा, एकमेकाला करा. आणि जे नवीन असतील त्यांचे तर खूप खूप धन्यवाद इतका छान सपोर्ट केल्याबद्दल. चला आपण भेटू परत. बाय.